राज्याचं एआय धोरण जाहीर, 1.5 लाख रोजगार निर्मिती होणार. कॅबिनेट बैठकीमध्ये 7 मोठे निर्णय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते. त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळानं 7 महत्त्वाचे निर्णय घेतले. कृत्रिम प्रज्ञा अर्थात एआयच्या विश्वामध्ये महाराष्ट्र सरकारनं महत्त्वाकांक्षी पाऊल टाकलं असून महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता एआय हे धोरण जाहीर करण्यात आलंय. याद्वारे राज्यामध्ये 10,000 कोटीपेक्षा अधिक गुंतवणूक आणि 1.5 लाख रोजगार संधीची निर्मिती होणार आहे. त्याबरोबरच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन स्थापनेचा महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. बैठकीमध्ये सामाजिक एआयच्या विश्वात महाराष्ट्राचे महत्त्वाकांक्षी पाऊल महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता एआय धोरण 2026 जाहीर झाले. यामध्ये राज्यात 10,000 कोटीपेक्षा अधिक गुंतवणूक आणि 1.5 लाख रोजगार संधीची निर्मिती होणार आहे. राज्यभरामध्ये एआयच्या संधीचे संतुलन साधण्यासाठी 6 एआय उत्कृष्टता केंद्र स्थापन होणार. याशिवाय 5 एआय इनोव्हेशन सिटीजची स्थापना होणार. महाराष्ट्राचे एआय पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर देणारे दमदार धोरण न्याय विभाग, वन विभाग, ऊर्जा विभाग, महसूल विभाग, आदिवासी विभागाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सामाजिक समता आणि समरसता वर्षानिमित्त 7 समुद्रापार महापुरुषांच्या विचारांचा जागर. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या प्रख्यात संस्थेमध्ये भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन स्थापनेचा महत्त्वपूर्ण निर्णय. कायमस्वरूपी अध्यासनाच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं डॉक्टरेटसाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना. राज्यात 300 कोटी वृक्ष लागवडीकरिता महत्त्वाकांक्षी वृक्षारोपण मोहीम. पायाभूत सुविधा उपक्रमाचं नियोजन आणि अंमलबजावणी आणि संनियंत्रण यासाठी आयोग काम करणार. राज्यातील हरित ऊर्जेचा वापर आणि पारेषण क्षमतेचं अधिक बळकटीकरण, त्यासाठी मॅजेस्टिक महाराष्ट्र ॲक्सेलरेटिंग ग्रीन एनर्जी अँड स्टोरेज टेक्नॉलॉजीज इंटिग्रेशन इन कनेक्टेड ग्रीड योजना ही राबवण्यात येणार. योजनेसाठी जागतिक बँकेकडून कर्ज मिळणार. त्याबाबतचा प्राथमिक अहवाल केंद्र सरकारकडे पाठवण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली. दिव्यांगाच्या शिक्षण भरारीला आणखी बळ. उच्च माध्यमिक परीक्षोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती मिळणार. गत 12 वर्षानंतर पहिल्यांदाच भरीव वाढ. आता दिव्यांग विद्यार्थ्यांना विद्यापीठ परीक्षा बोर्ड संस्थेला भरावे लागणारे शुल्क, प्रवेश शुल्क, शिक्षण शुल्क, नोंदणी शुल्क, ग्रंथालय नियतकालिकांसाठी वैद्यकीय तपासणीचे शुल्क मिळणार. रत्नागिरी जिल्ह्यातील मौजे नाचणे येथे केंद्रीय विद्यालयाला जमीन. कोकणातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी आणखी एक महत्त्वाची सुविधा. केंद्र सरकारचे केंद्रीय विद्यालय संघटन नवीन केंद्रीय विद्यालय उभारणार. मौजे नाचणे येथील 2.5 हेक्टर जमीन उपलब्ध करून देणार. आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना. आदिवासी विकास विभागाअंतर्गत स्वयंसेवी संस्थाद्वारे चालवल्या जाणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 12 आणि 24 वर्षाच्या नियमित सेवेनंतरची 2 लाभांची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यास मान्यता. अशा प्रकारे 7 योजनेला मान्यता मिळालेली आहे. मी सुफी सय्यद, प्रसार माध्यम जस्ट लुक न्यूज.